भाई जामा मस्जिद. मित्रांनो तुम्ही जे बघत आहे माझ्या मागे ते लाल किल्ला आहे. तुम्हाला दाखवतो लाल किल्ला पूर्ण. पण आलो अक्षरधाम. चिकन पॉपकॉर्न क्रंची आणि फ्रेंच फ्राय. मित्रांनो आपला आज 5वा दिवस आणि आपण जे आज चेकआउट करतो रूम आणि लगेज वगैरे जे आहे ते आपण रेल्वे स्टेशनवरती एक लगेज रूम राहते तर तिथं लगेज वगैरे ठेवणार आणि 8 वाजता संध्याकाळी ट्रेन आहे आपली. तर लगेज वगैरे ठेवून जे आहे आज आपण फिरणार आहोत लाल किल्ला, इंडिया गेट. बघू सगळं काही प्लेस जे आहे ते आपण जे कव्हर करायचा प्रयत्न करू या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगच्या एंडपर्यंत बघा. तर आम्ही आता चेकआउट करतो आणि दाखवतो तुम्हाला बाहेरचा व्ह्यू. आपण जे लगेज वगैरे ठेवून आलो तर 8 वाजता ट्रेन आहे. तर 8 वाजेपर्यंत ट्रेन लगेज इथं राहणार. तर आपण जात आहोत फिरायसाठी दिल्लीमध्ये जे खूप काही प्लेसेस आहे तर जाऊन फिरू आणि दाखवतो तुम्हाला सर्व काही. हे रेल्वे स्टेशन दिल्लीचं हां काश्मीरी गेटचं मेट्रो स्टेशन गेट नंबर 5. मदर गेट में अपन कॉपी भेजी आता केसरवाली. चलो 5 नंबर गेट. आपण जे आता जामा मस्जिद रेल्वे स्टेशन आलो आणि आपण इथून जे आहे जामा मस्जिद पार्कसाठी जाणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो जामा मस्जिद दिल्लीचं जामा मस्जिद दाखवतो तुम्हाला. अमित आहे निजाऊ जामा मस्जिद. आता त्यांच्या बाहेर निघल्यानंतर राईट साईडला जे आहे ते जामा मस्जिद हे बघू शकता. समोर जामा मस्जिद आहे जामा मस्जिद. आणि इथं जे आहे ते बाहेरून टुरिस्ट वगैरे येते बाहेर कंट्रीचे. तर दाखवतो जे समोरून बस येते त्याच्यामध्ये जे आहे ते बाहेर कंट्रीचे टुरिस्ट बसून असणार. तर तुम्हाला दाखवतो दिल्लीमध्ये आलो त्या दिवशीपासून जे आहे हे खूप सारे टुरिस्ट दिसत आहे बाहेरच्या कंट्रीचे. ह्याच्यामध्ये नाही खाली आहे कोपो झाला मोहे झाला मोहे. पोचलो तर अंदरचे वगैरे आहे ते स्ट्रक्चर वगैरे तुम्हाला दाखवतो. जामा मस्जिदचं खूप मोठं जामा मस्जिद आहे तुम्हाला दाखवतो. ऑनलाईन मारून देऊ भाई जामा मस्जिद. जी जामा मस्जिद तुम्ही पाहिलं असेल त्या पूर्ण जामा मस्जिद आहे. आणि आपल्याला जायचं आहे आता लाल किल्ला. लाल किल्ल्याच्या समोरचा इकडं या साईडला इथून दिसणार लाल किल्ला. हे बघू शकता तिकडून दिसत आहे लाल किल्ला. तर आता लाल किल्ला जाऊ इकडूनच. त्याच्यानंतर मग लाल किल्ल्यानंतर पुढे जायचं आहे ते बघू. हे जामा मस्जिद. कारण आपण जे लाल गेटच्या एंट्री गेट जे आहे तिथून उतरलो टुकटुकवरून आणि समोर चाललो लाल किल्ल्याकडे. समोरच्या इकडे लाल किल्ला आहे इकडं. तर जाऊया समोर लाल किल्ल्याकडे. हे फॉरेनर वगैरे खूप सारे येऊन आहे बाहेर कंट्रीजमधले खूप जास्त. म्हणजे इकडे जे आहे त्याची जे ट्रॅव्हलिंग एजन्सी चालते ना तर त्याची स्पेशल बस असते. त्याच्यामध्ये जे ट्रेननी जे आहे ते ट्रॅव्हल म्हणजे पॅकेज वगैरे बुक करते मस्त फिरते. आपण सध्या जाऊ आता लाल किल्ला. सावल किल्ला समोर आहे. चालत जाऊ लवकरात लवकर. आपल्याला जे आहे आज जे आहे ते खूप काही कवर करायचं आहे. कारण आजपर्यंत जे आपण खूप म्हणजे शॉपिंग आणि मार्केट हे तेच फिरलो फक्त. आज जे लाल किल्ला आणि जे काही जे पण आहे ते पण फिरू बघून घेऊ. आता सध्या लाल किल्ला बघा जात आहे. त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला अजून याच्यानंतर कुठं जायचं आहे. तर लाल किल्ला समोर तुमच्या मित्रांनो तुम्ही जे बघत आहे माझ्या मागे ते लाल किल्ला आहे. तुम्हाला दाखवतो लाल किल्ला पूर्ण. तर हा आहे लाल किल्ला. हा एक साईडचा गेट आहे. त्या साईडला अजून एक गेट आहे तिकडून जाऊ आपण पूर्ण लाल किल्ला. लाल किल्ला जो गेट बघितला आधी तो साईडचा गेट होता आणि हा आहे सगळ्यात समोरचा गेट फ्रंट फ्रूटवरचा गेट आहे हा.
तर आपण सामोरून जाऊन तुम्हाला दाखवतो लाल किल्ला. आहे लाल किल्ला सामोरचा बी पूर्ण. लाल किल्ला जे पाहून झाला आहे. आता जायचं आहे आपलं इंडिया गेट. तर टुकटुक आता रिक्षा वगैरे बघू आणि जाऊ. किल्ल्यासमोरून जे आपण कचोरी चाट घेतली आहे आणि अमित नाही खात. अमितची तब्येत खराब आहे, मी खातो. लाल किल्ला आणि एन्जॉय होईल. तर मित्रांनो आपण जे पोचलो फायनली इंडिया गेट. ॲटोने आलो. 100 रुपये घेतले, ऑनलाईन होतं म्हणून. असं नाही तर डील 80 झाली होती आपली. तर आपण जे पोचलो फायनली इंडिया गेट. तुम्हाला दाखवतो इंडिया गेट. या साईडला आहे इंडिया गेट. या साईडला इथून मेन सेंटर आहे इंडिया गेटचं. तिथून दिसणार इंडिया गेट सीधा. आणि तिकडं पार्लिमेंट आहे. गार्डन टाईप मस्त बनवलं आहे पूर्ण परिसरामध्ये. या पूर्ण का म्हणला काय म्हटलं तू? इंडिया गेट समोर पिक्चर्स वगैरे काढू आणि तुम्हाला जे मी जवळून दाखवतो इंडिया गेट. मागून मागच्या साईडला आलो ना. समोरच्या ठे आहे तिथून तिकीट घ्या. हां हो तू आलता वाटतो ना इकडं इंडिया गेट पासाठी. तर बाई इंडिया गेट हां आणि सुभाषचंद्र बोस यांचा स्टॅच्यू येत आहे. आणि तिकडं गार्डन वगैरे आहे. इकडं पूर्ण असं गार्डन आहे पूर्ण गोल गोल. पिक्चर्स वगैरे काढतो इथं खूप छान आहे. आणि समोर तुम्ही ठीक समोर बांधता समोर जे पार्लिमेंट आहे मधामध्ये. वागदा शाळावाला आहे इकडं भेटत नाही. तिकडं पुढं हे बघा झोपून आहे. हे इंडिया गेट. इंडियाज ब्युटी इंडिया गेट. अरे मी सांगायचं कोणी येऊ नका म्हणलं तू ब्युटी सांगायचं इंडिया गेट. काय म्हणलं इकडं म्हणलं नका म्हणलं कोणी. पूर्ण गार्डन एक नंबर गार्डन आहे मस्त. हरियाली चरेली फाउंटेन आहे. इकडे काय तिकडे काय. आणि लोक जे आहेत थोडं बहुत थांबतात वगैरे बसतात वगैरे आराम वगैरे करतात. आणि इकडे अटल बिहारी जीवर बसले काहीतरी. मित्रांनो आपण जे आहे इंडिया गेट पाहिला आहे. आणि इंडिया गेट पाहून जे आपण झालो अक्षरधाम टेम्पल आहे. तर तिकडे जाऊन पाहू अक्षरधाम टेम्पल. तर ॲटो पकडला आहे तर जातो आम्ही. आणि इकडे आहे पार्लिमेंट आणि संसद भवन म्हणता इकडे नवीन. आपण जे अक्षरधाम टेम्पलपाशी जे पोचलो आणि हे बघू शकता अक्षरधाम टेम्पल जे समोर इकडं हे अक्षरधाम टेम्पल आहे. तर जवळपास आलो जाऊ. तर जाऊया दाखवतो तुम्हाला अक्षरधाम टेम्पल. पण आलो अक्षरधाम. अंदर जे कॅमेरा वगैरे अलाव नाही तर पूर्णच बघून घ्या तुम्ही मंदिर. अंदर वगैरे तुम्ही दाखवू नाही शकणार. इथूनच पाहून घ्या. मित्रांनो आपण ज्या मंदिरातून जाऊन आलो आणि मंदिरामधले जे आहे ते फोन वगैरे अलाउड नव्हता. फोन वगैरे सर्व काही म्हणजे एवढं स्ट्रिक्ट होतं की सर्व काही जमा करावं लागतो. स्मार्ट वॉच वगैरे सर्व कोणतीच इलेक्ट्रॉनिक वस्तू जाऊन देतात अंदर. तर आता जे आपण जे आहे इथून मेट्रो पकडून आहे जवळपास रेल्वे स्टेशनपासून जी मार्केट असेल तिथे जाऊन बघू. बॅग वगैरे घ्यायची आहे मला. तर काय होते तर बघू. पहिले आता KFC तर हो KFCमध्ये नाश्ता जाणार आहे. हो
KFC येऊन जाऊ. मित्रांनो आपण जे KFC मध्ये आलो होतो काहीतरी खायसाठी, तर ऑर्डर वगैरे दिला आहे. तर दाखवतो तुम्हाला काय काय ऑर्डर दाखवलं दिला तर आपण हे सर्व ऑर्डर केलं आहे, बघू शकता. हे सर्व ऑर्डर केलं आहे, पेप्सी, चिकन, पॉपकॉर्न, क्रंची आणि फ्रेंच फ्राईज सर्व ऑर्डर केलं आपण. खवायला तुम्हाला दाखवतो काय आहे. मित्रांनो आपण जे KFC मध्ये आलो होतो, ऑर्डर बोलवला तर खाऊन झालं आहे. चिकन चिकन लॉलीपॉपची ऑर्डर केलं आहे आणि रेडबुल घेतली आहे. तर ऑर्डर जे तयार होत आहे आलं तर दाखवतो तुम्हाला ऑर्डर. वाईट चिकन लॉलीपॉप आले आहे आपले. अमित खात आहे, मी पण खातो. लवकर कसं आहे एवढं काय खास नाही. मित्रांनो आपण जे डायरेक्ट जे ट्रेनमध्ये आलो आणि आपली जी ट्रेन जे सुटणार होती बिलकुल आपण परफेक्ट टाईमवरती आलो. 8 वाजून 2-3 मिनटं कमी फक्त. तर खूप घाईगडबडी आलो. शॉपिंग वगैरे खूप सारी केली आम्ही लास्ट डेच्या दिवशी आणि खूप नाही केली. लास्ट दिवशी केली आहे शॉपिंग आणि शॉपिंगचे खूप जास्त केली आणि खूप कमी किंमतीमध्ये होतो सामान वगैरे केली. आणि तुम्हाला जे आहे ते दाखवणार मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर या ब्लॉगला जे मी तो सेंड करतो, लाईक करा ब्लॉगला, चॅनलला सबस्क्राईब करा. तो जो पुणे आम्ही भाऊ खूप चिडले होते माझ्यावर. मी सामान घेत होतो आणि टाईम ट्रेनचा होत होता, तर भेटून गेली ट्रेन. याच्यानं खूप छान झालं. का म्हणता तुम्ही म्हणतो हो ते काम सही आहे. बघितलं ना बाई आपल्याला सपोर्ट करते. बाई दोबारा येणार नाही माझ्यासोबत. काय म्हणलं आपला काही विषय नाही. भाई येते आणि भाई आहे. आता नेपाळ आपलं मनाली जाणार आपण नेक्स्ट ट्रिपमध्ये. तर भाईचे आपली पूर्ण जे खर्च वगैरे आहे ते आपला पूर्ण भाई बघणार आहे. कोण भाई? भाईने वादा केला आहे, तर करणार नक्की. नाही केलं तर मग आपण काय म्हणताय बा टाकू. तुम्ही व्हिडिओ पाहिजे का? ब्लॉग पाहत असेल तर पाहिजे. आम्ही का म्हणताय